विद्यार्थी मित्रांनो, मी अंकुश सर, वेक्टर एज्युकेशनचा फाउंडर. जर तुमची 12वी झालेली असेल किंवा ITI झालेला असेल किंवा कुठला पण एखादा प्रोफेशनल कोर्स झालेला असेल तर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निकमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. त्याची मी एक स्टार्टिंगची माहिती तुम्हाला सांगणार आहे. कुठल्या महिन्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा फॉर्म वगैरे स्टार्ट होऊ शकतो, काय तुमचा क्रायटेरिया असला पाहिजे, बऱ्यापैकी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. त्याच्या अगोदर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या अपडेटसाठी. सगळ्यात मेन म्हणजे आपलं ॲप जे आहे वेक्टर एज्युकेशन अंकुश सर डाउनलोड करा. कारण जसे तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरमध्ये एंट्री कराल ना, तर डायरेक्ट सेकंड इयरमध्ये एंट्री केल्यानंतर थर्ड सेमिस्टरचा सिलेबस हा बऱ्यापैकी पुढे गेलेला असतो. सो भरपूर तुमचा अकॅडमिक लॉस होऊ शकतो. सो अकॅडमिक लॉस नाही झाला पाहिजे, चांगली टीचिंग पाहिजे असेल तर बिंदास आपला ॲप जॉईन करा. तिथून तुम्हाला रेस्पेक्टिव्ह ब्रँचचा स्कोप एका कुठला पण सब्जेक्ट तुम्ही बाय करू शकता एकदम कमी फीसमध्ये. ठीक आहे. सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कुठला क्रायटेरिया मॅच झाला पाहिजे डायरेक्ट सेकंडला ॲडमिशन घ्यायचं असं. तर नंबर 1 स्क्रीनवर बघा, कॅन्डिडेट शुड बी इंडियन नॅशनल. सगळ्यात पहिलं तर तुम्ही इंडियनची सिटिझनशिप तुमच्याकडे पाहिजे. नंबर 2 तुमची 12वी झालेली पाहिजे. फिजिक्स असो, मॅथमॅटिक्स असो. एक साध्या भाषेत सांगायचं झालं, 12वी झालेली पाहिजे. कुठलाही सब्जेक्ट असेल तरी चालतो, फक्त आर्ट नसलं पाहिजे. ठीक आहे ना. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं 10वी होऊन जर 2 वर्षाचा ITI झालेला असेल तरी पण तुम्ही डायरेक्ट पॉलिटेक्निकच्या सेकंड इयरला ॲडमिशन घेऊ शकता. नंबर 3 मध्ये दिलेला ITI मध्ये तुमचा कुठलाही ट्रेड असो, बरं परत एकदा बोलतो, ITI मध्ये कुठलाही ट्रेड असो तुम्हाला ॲडमिशन मिळतं. एखादी रेस्पेक्टिव्ह ब्रँच तुम्ही घेऊ शकता. ITI कंप्लीट पाहिजे जर तुम्ही सेकंड इयरला असाल. आणि जर तुम्हाला पॉलिटेक्निकला ॲडमिशन पाहिजे असेल तर तसं जमणार नाही. ITI पूर्ण कंप्लीट पाहिजे तरच ॲडमिशन घेता येतं. आणि नंबर 3 तुम्ही एखादा समजा वर्किंग प्रोफेशनलमध्ये जर तुमचं कुठं काही झालेलं असेल, जसं की इथे लिहिलेलं आहे, कॅन्डिडेट शाल बी वर्किंग इन प्रोफेशनल इन रजिस्टर्ड इंडस्ट्री ऑर ऑर्गनायझेशन एक्सेट्रा. म्हणजे कुठल्या पण एखाद्या चांगल्या इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये किंवा कुठल्या पण चांगल्या कंपनीत तुम्ही वर्किंग प्रोफेशनल म्हणून काम केलेलं असेल तरी पण तुम्हाला एक चान्स मिळतो पॉलिटेक्निकला ॲडमिशन घ्यायला. त्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1 वर्षाचा पूर्ण वर्किंग एक्सपिरियन्स पाहिजे. म्हणजे 3 गोष्टी आहेत ज्या गोष्टीवर तुम्हाला ॲडमिशन मिळतं. नंबर 1 इंडियन सिटिझनशिप आपली. नंबर 2 10वी प्लस ITI झालेलं पाहिजे. किंवा नंबर 3 वर्किंग प्रोफेशनलमध्ये अनुभव पाहिजे. तर मॅक्झिमम मुलांचं म्हणणं येते की गुट्टे सर आमची प्रोसेस केव्हा स्टार्ट होईल. तर मी तुम्हाला सांगतो, जसं तुम्ही मागल्या वर्षी तर बघू शकता. हां, एक फीस सांगतो. ओपन कॅटेगरीसाठी ARCची 400 रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे. ऑदर कॅटेगरीसाठी 300 आहे. ठीक आहे. मग ती कॅटेगरी VJNT असो, ST असो, SC असो, OBC असो, SBC असो, SCBC किंवा EWS. पोरांनो, मागल्या वर्षी लास्ट इयरला याची प्रोसेस 20 जूनपासून स्टार्ट झालेली आहे. पण तुम्हाला माहिती आहे की यावर्षी फर्स्ट इयरची प्रोसेस 20 जूनपासून स्टार्ट झाली आहे. तर माझ्या मते येणाऱ्या एक 7 ते 8 दिवसात डायरेक्ट सेकंड इयरची ॲडमिशन स्टार्ट व्हायला पाहिजे. सो व्हिडिओच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, चॅनलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि आपल्या वेक्टर एज्युकेशनच्या पण कॉन्टॅक्टमध्ये राहा. जशी डेट येईल सगळी माहिती तुम्हाला या माध्यमातून दिली जाईल. सो जेवढं जमल तेवढं व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक तिकडे पण जाऊन फॉलो करून ठेवा, जेणेकरून कुठलीच माहिती स्किप झाली नाही पाहिजे. आणि ॲप डाउनलोड करायला तर बिलकुल विसरू नका, ज्याचं नाव वेक्टर एज्युकेशन अंकुश सर. काही क्युरी असेल बिंदास कमेंटमध्ये मेन्शन करा, वेळातला वेळ काढून त्याला रिप्लाय दिला जाईल. धन्यवाद.